नमस्कार, मी उज्ज्वला. शाळेत जाणारे मुलं असो किंवा ऑफिसमध्ये जाणारे, त्यांच्या डब्यात रोज काय द्यावे असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. आज मी केलेली आहे मुगाची डाळ. ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे, त्यामुळे चवीला खूप छान आणि मस्त लागते आणि विशेष म्हणजे करायला अतिशय सोपी आहे. आणि इथून प्रवासातही नेऊ शकता. त्यासाठी मी 1 वाटी पिवळी मुगाची डाळ जवळपास 1 तासभर आधी भिजत घातली. आता भिजत घालायची जर नसेल तर 5-1 मिनिटं तुम्ही कढईमध्ये शिजवून घेऊ शकता, पण फार अगदी मऊ नाही करायची, तर थोडीशी बोटची पीस करायची फक्त. ज्या वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेऊन भिजत घातली होती त्याच वाटीने 2 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला, अर्थात 2 मध्यम आकाराचे टोमॅटोही घेऊ शकता. फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल घातले. 2 टेबलस्पून तेल घेतले मी, तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल तापले की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरला, 1 हिरवी मिरची आणि 7-8 पानं कढीपत्त्याची. हे सर्व साहित्य मिडियम गॅसवरती छान परतवायचे. 3 ते 4 मिनिटं परतून घेतले की त्यानंतर त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालायची. 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक छोटासा तुकडा खलबत्त्यात कुटून घेतला. याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान परतवायचं. जवळपास 2-1 मिनिटात छान कच्चेपणा जातो आणि शिजतही छान. त्यानंतर यात पावडर मसाले घालायचे. ते घालताना गॅस कमी ठेवायचा. 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद आणि गरम मसाला अर्धा चमचा घातला. यापेक्षा जास्त काही घालायची नाही. नंतर कमी गॅसवर 1 सेकंद परतवायचे. आणि जे टोमॅटो आपण बारीक चिरलेला होता 2 वाट्या भरून, तोही यामध्ये घालायचा. तुम्ही मिक्सरला लावूनही थोडंसं जाडसर करून घेऊ शकता, बारीक नाही चिरायचे असेल. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ आणि मिडियम गॅसवरती हा टोमॅटो आपल्याला छान असा यामध्ये शिजवायचा आहे. त्यामुळे डाळीची चव खूप छान आणि मस्त लागते. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो नरम व्हायला मदत होते. सर्व साहित्य मिक्स केलं की पाणी वगैरे न घालता कमी गॅसवरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊ. जवळपास 3 ते 4 मिनिटं शिजवले आणि मधून एकदा मी हलवून दिले होते, खाली लागू नये म्हणून, कारण ही कढई थोडीशी पतली आहे. टोमॅटो जे बऱ्यापैकी गाळा झालेले, छान असं तरी सुटलेली याला. आता राहिलेला टोमॅटो जो आहे आपण यामध्ये डाळ घालू, त्यासोबतही शिजल्या जाईल. खूप छान आणि मस्त भाजी होते ही जी डाळीची ती. आता डाळ मी भिजत घालताना स्वच्छ धुतलेलीच होती, त्यातले फक्त पाणी काढले आणि मुगाची डाळ यामध्ये घालून घेतली. आता हे सर्व साहित्य पुन्हा डबल मिक्स करायचे. अशा पद्धतीने टिफिन रेसिपी तुम्हाला वेगवेगळ्या बघायच्या असेल तर माझे चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, कारण मी यापुढे आठवड्यातून एक तरी टिफिन रेसिपी दाखवणार आहे आणि अगदी घरातल्या साहित्यात करणार आहे. फार असे महागडे किंवा वेगळे साहित्य आणायला लागणार नाहीये. सर्व छान मिक्स केले की त्यामध्ये थोडीशी मीठ घालायची. मीठ आपण टोमॅटो घातला तेव्हा घातलेले होते, त्यामुळं ते लक्षात घेऊनच मीठ घालायचे. थोडीशी कोथिंबीर आणि आता पुन्हा हे साहित्य मिक्स करू. आता हे डाळ शिजायला थोडंसं म्हणजे 1 छोटी वाटी भरूनच पाणी घातलं. तुम्हाला थोडासा रस्सा लागत असेल तर थोडंसं पाणी शिल्लक घालू शकता. सर्व साहित्य मिक्स केलं की सुरुवातीला 1 मिनिटभर गॅस मिडियम ठेवायचा आणि नंतर मात्र गॅस एकदम कमी करून 8-9 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. पण मध्ये चेक करायचं यातलं पाणी संपलंय की नाही ते, त्यामुळं नाहीतर खाली लागून जाईल. मी आता यावर झाकण ठेवते आणि सुरुवातीला मिडियम आणि नंतर कमी गॅसवरही शिजवून घेते. जवळपास 8-9 मिनिटं झाले. मध्ये मी हलवून दिले होते एकदा. आतमध्ये चेक करत राहायचं. डाळ अशी छान मऊ झालेली आहे. बोटची पिवळेपर्यंत शिजवायची, अगदी गाळाही नाही करायची आहे. मी आता हे मिक्स करून घेते. खूप छान आणि मस्त ही शिजलेली आहे. आता सर्वात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि टिफिनमध्ये द्यायची असेल तर डब्यात भरा, घरी खायची असेल तर ताटात वाढून घ्या. यासोबत लोणचं, पापड, कांदा खूप छान आणि मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. मी आता ही जेवायला बसते. तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.